हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक महिन्यातल्या अमावस्येचे काय महत्त्व आहे। त्या दिवशी आपल्याला काही पितरांना खुश करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत आणि कोणत्या दिवशी आपल्याला ही अमावस्या साजरी करायची आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर आता पहा, तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे, कारण की आपल्याला वेगवेगळे सण येतो, त्या दिवसाचं आपलं वेगवेगळं महत्त्व असते। वेगवेगळ्या तिथीनुसार आपल्याला वेगवेगळे मंत्र स्तोत्र आपलं पठण केले आणि त्या दिवशी आपल्याला काही उपाय केल्याने वेगवेगळ्या दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आपल्याला प्राप्त होत असतं। तर त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याची अमावस्या ही देखील विशेष मानली जाते। त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यातील अमावस्येला हे विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपले मृत्यू लोकातून पृथ्वी सरोवरात आपले येत असतात, त्यामुळे आपल्याला पितरांसाठी दर्पण करायचं आहे, पिंडदान करायचं आहे आणि श्राद्ध घालायचं आहे। अशी केल्याने आपल्या पितर आपले खुश होऊन आपल्यावर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। आता कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत, काय करायचं आहे ते आपण इथे आता पाहूया। तर आपल्याला अन्नदान करायचं आहे आपले पितर खुश होण्यासाठी, कारण पितराचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी अन्नदान केल्याने आपल्याला वेगळंच पुण्य असं प्राप्त होत असते। तर आपल्याला या दिवशी अन्नदान कसं करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दर्पण करून घ्यायचं आहे। दर्पण झाल्याच्या नंतर आपल्याला तांदूळ, डाळ, गहू आपल्याला इत्यादीचं आपल्याला दान करायचं आहे, किंवा उडीद अशा प्रकारे तुम्ही या दिवशी आपल्याला दान करायचं आहे। आपण जे काही घरामध्ये आपण सात्विक अन्न तयार करतो त्या अन्नातला थोडासा भाग आपल्याला काढून घेऊन आपल्याला तो भाग कुत्र्याला, गाईला, कावळ्याला आपल्याला द्यायचा आहे, त्यांना खाऊ घालायचं आहे। म्हणजेच आता यालाच काय म्हणतात, पंचबली कर्म आपलं या ठिकाणी आपलं होऊन जात। त्याच्याने आपल्या पितरांचा आपल्यावर भरभरून असा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तर आपल्याला याविषयी दिवा दान करायचा असतो पितरांना खुश करण्यासाठी। तर त्या दिवशी आपल्याला थोडा मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। त्याच्यात मोहरीचं तेल टाकून तो दिवा आपल्याला सूर्यास्ताच्या पूर्वी आपल्याला तो दिवा आपल्याला लावायचा आहे। सूर्य मावळण्याच्या अगोदर आपल्याला म्हणजेच आपला 6च्या संध्याकाळच्या 6च्या अगोदर आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे। मातीचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। फक्त हा दिवा आपल्याला दक्षिणामुख आपल्याला ठेवायचा, म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून त्या दिव्याचं आपल्याला तोंड ठेवायचं। त्याच्याने आपल्यावर पितर आपले प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरामध्ये कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रगती आपल्या घरात नांदत असते। जेव्हा आपल्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त असतो, आपल्याला कशाचीच काही कमतरता या ठिकाणी भासत नाही। जर तुमच्या कुंडलीमध्ये जर तुम्हाला पितृदोष तयार झालेला असेल तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही गायीची सेवा करा, आणि तुम्हाला जर तुळशीची सेवा आपल्याला करायचीच आहे या दिवशी, आणि आपल्याला गाय जर दान करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी गाय दान करायची आहे। गाय दान केल्याने तुमच्या घरामध्ये कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी नांदायला सुरुवात होते, कारण गायचे दान खूप सगळ्या दानामधलं श्रेष्ठ दान हे गोदान मानलं जातं। म्हणून आपल्याला एक गाय आपल्याला दान करायची आहे। आणि आपल्याला अमावस्येच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे, आणि जाताना तुम्हाला तेल, काळे उडीद, काळे तीळ, लोखंड किंवा काळे वस्त्र तुम्हाला असं आपल्या सोबत घेऊन जायचं आहे, आणि वस्त्र तुम्हाला तिथे दान करायचे आहेत, किंवा निळी फुले अर्पण करायची आहे। शनिदेवाला प्रार्थना करायची, जसा जमेल तसा तुम्हाला जपमाळ करायचा आहे। ओम शनिदेवाय नमः असा तुम्हाला मंत्र या ठिकाणी म्हणायचा आहे। म्हणजे शनीचा प्रकोप तुमच्या घरामध्ये जर असेल तर तो प्रकोप या ठिकाणी शांत होणार आहे, आणि इतर ग्रहाच्या अशुभ प्रभावापासूनही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, आराम मिळणार आहे। आता बघा, प्रत्येक अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तेलाचा दिवा लावायला मी सांगत असते, कारण तुम्हाला शनिवारी पण सांगत असते, पौर्णिमेला पण सांगत असते, पण तुम्हाला आज पण अमावस्येच्या दिवशी पण तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे, तुम्हाला विसरायचं नाही। त्याच्याने तुमच्या घरामधला पितरांचा जो काही तुमचा कृपा आशीर्वाद आहे, देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये या ठिकाणी राहणार आहे, कारण आज आपले पित्र सरोवरामध्ये पृथ्वी तलावर येणार आहेत अमावस्येच्या दिवशी। म्हणून त्यांचा जेवढी होईल तेवढी आपल्याला आराधना, सेवा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। आता बघा, तुमच्या जर कुंडलीमध्ये पितृदोष असं म्हणून जर तुमच्या कुंडलीत असेल पितृदोष म्हणून, तर आपल्याला काय करायचं आहे, त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत समस्या येत असतील आणि तुमच्या कुंडलीमध्ये कुठं तुम्ही ब्राह्मणाकडे वगैरे दाखिला तुम्हाला पितृदोष आहे असं जर सांगितलं आहे, तर तुम्हाला या दिवशी आवर्जून तुम्हाला गरुड पुराणाचा पाठ करायचा आहे। गरुड पुराणाचा पाठ केल्याने तुमच्या कुंडलीतला जो काय पितृदोष आहे तो निवारण या ठिकाणी होणार आहे, आणि तुमच्यावर विष्णू भगवानाची कृपा पण तुमच्या घरावर या ठिकाणी राहणार आहे। आता पाहूया आपल्याला तिथी कोणती राहणार आहे, आपल्याला एवढं कोणत्या दिवशी करायचं आहे। जे काही मी सेवा तुम्हाला सांगितली आहे, माफ करा शेवटी तारीख सांगत आहे, अगोदर सांगायला विसरले होते मी। तर 19 आणि 20 नोव्हेंबरला 2025 या दिवशी आपली 2 दिवस अमावस्या येणार आहे। तर ही चढ उतार तिथी असल्यामुळे 2 दिवस अमावस्या आलेली आहे। तर तुम्ही 19 तारखेला सकाळीच आपली अमावस्या प्रारंभ होणार आहे। तुम्ही 19 तारखेला पण ही अमावस्या साजरी करू शकता, किंवा 20 नोव्हेंबरला म्हणजेच उदय तिथीनुसार आपण सण साजरे करत असतो, म्हणून तुम्ही 20 तारखेला पण तुम्ही अमावस्या करू शकता। पण 20 तारखेला दुपारीच अमावस्या समाप्त होणार आहे,
तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसे योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही ही अमावस्या साजरी करू शकता। जर माझ्या मनानं सांगायला गेलं तर 20 नोव्हेंबरला तुम्ही ही अमावस्या साजरी करायची आहे। जर तुम्ही 19 तारखेला केली तरी चालणार आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते। बाय बाय सगळ्यांना।